तर आता विरोधी पक्षानं सुद्धा शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे। मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन संप मिटवावा असं ते म्हणतायत। बघूया काय म्हणतायत। नाही, आता बेस्टचा मुंबईमधल्या बससेवेचा बेस्टचा संप चालू आहे, 3 दिवस झाले आणि लोकांचे प्रचंड हाल होत आहेत आणि त्यामुळं आज महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिका यांच्यामधला विसंवाद जो आहे त्याचा हा परिणाम आहे आणि त्यामुळं लोकांच्याकडे कोणी बघत नाही। आता फक्त सगळे निवडणुकीमध्ये गुंतलेले आहेत आणि लोकांचे हाल वाढत चाललेले आहेत। अद्यंत हा प्रश्न ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपल्या हातामध्ये घेऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे। आपण बघितलं एकीकडे संप चिघळत चाललेला आहे, तिसरा दिवस आहे, कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय रस्त्यावर उतरले, तर आज बैठकांचं सत्र सुद्धा दुसऱ्या बाजूला सुरू आहे। त्यामुळे आज या संपावर बेस्टच्या काही तोडगा निघतोय का हे बघावं लागणार आहे। या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। मात्र आता वळूया पुढच्या बातमीकडे। आजपासून नागपुरात काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे रायगडावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेलाही सुरुवात झाली आहे। नागपुरात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमीचं, ताजबागेचं आणि टेकडी गणपतीचं दर्शन घेऊन ही यात्रा कामठीकडे निघाली आहे। तर परिवर्तन यात्रा जी आहे ती रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे, चित्रा वाघ या ठिकाणी उपस्थित होत्या। आणि त्याच्यामुळेच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथं स्वराज्याची स्थापना केली, त्यांचा राज्याभिषेक झाला, अशा रायगडच्या भूमीमध्ये जाऊन महाराजांचं दर्शन घ्यावं, महाराजांच्या पुढे नतमस्तक व्हावं आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन आणि देशामध्ये परिवर्तन करण्याचा निर्धार करायचा, अशा प्रकारचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोडलेला आहे। आणि मला खात्री आहे की जो निर्धार आम्ही सर्वांनी मिळून केलेला आहे त्याला जनता साथ दिल्याशिवाय राहणार नाही। तर नेमकं शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंना कदाचित हे कळालं असावं की आता युतीला महाराष्ट्राची आणि देशातली जनता खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही। जे उद्धव ठाकरेंना कळालं ते फडणवीसांना येणाऱ्या काळात नक्कीच कळेल। परिवर्तनाची सुरुवात करणाऱ्या आमच्या राजाला नतमस्तक होऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देशात आणि महाराष्ट्रामध्ये जे लोकशाहीच्या विरोधात हुकुमशाही गाजवणारं सरकार आहे ते बदलून, ते उलटून टाकून परिवर्तनाची ही लढाई, ज्यात जनतेचा आशीर्वाद घेऊन लोकशाही टिकवणारं, संविधान वाचवणारं आणि जनतेसाठी दिलेला शब्द पाळणारं सरकार आणण्यासाठी ही परिवर्तनाची लढाई आमची सुरुवात आहे। 5 वर्षात विकास लोकांना दिसलाच नाही, पण प्रचंड महागाई, वेगवेगळ्या एजन्सीजचा गैरवापर करून देशातल्या लोकशाहीची बूज राखण्याच्या ऐवजी देशातल्या विरोधकांना आणि पत्रकारांना आणि वेगवेगळ्या माध्यमांना दबावाखाली ठेवण्याचं तंत्र नरेंद्र मोदींच्या सरकारने पाळलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श बाजूला ठेवून 5 वर्ष यांनी राज्य केलं आणि आज महाराष्ट्रात आणि देशातली जनता या निष्कर्षाला आलेली आहे की आपली फार मोठी फसवणूक या दोन्ही सरकारनं केलेली आहे। आणि म्हणून आज कितीही जाहिराती केल्या, कितीही मोठ्या प्रमाणात आवंडा, तरी महाराष्ट्रात आणि देशात त्यांचा जनाधार पूर्णपणाने कमी झालेला आहे आणि म्हणून परिवर्तन होणार आहे। त्या परिवर्तनाची सुरुवात रायगडात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाने आम्ही करतोय। ते खूप म्हणतात की चौकीदारावर अजूनही विश्वास आहे, परंतु आता त्यांच्या बरोबरच असलेले जे आहेत शिवसेना प्रमुख, शिवसेनेचे कार्याध्यक्ष किंवा सर्व उद्धवजी ठाकरे म्हणतात पहारेकरी चोर आहे। आता पहारेकरी हा शब्द कुणाला त्यांनी वापरून केला असेल, देशाचे म्हणजे प्रधानमंत्र्यांच्या विरुद्धच त्यांचं ते त्यामुळे त्यांच्या बरोबर सरकारमध्ये असलेल्या माणसाने ते सर्टिफिकेट, व्यक्तीने ते सर्टिफिकेट दिलेलं आहे। इतरांनी बोलण्याचं काही कारणच नाही। मग यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते। साहित्य संमेलनासंदर्भातली यवतमाळमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीच्या हस्ते होऊ शकतं अशी माहिती मिळते, कारण मुख्यमंत्री या कार्यक्रमाला, आता उद्घाटन कार्यक्रमाला पक्ष कार्यकारिणीची बैठक असल्यामुळे उपस्थित राहू शकणार नाही, त्यामुळे ही माहिती मिळते। अधिक माहिती घेऊया, भास्कर मेहरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। भास्कर, थोडक्यात। संदीप, 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्यापासून यवतमाळ सुरुवात होत आहे आणि तत्पूर्वी
ज्या नयन सहगल ज्या होत्या यांना या संमेलनाचं उद्घाटक म्हणून यांची नेमणूक उद्घाटन यांच्या हस्ते होणार होता. मात्र त्यांना काही कारणास्तव त्यांना बाजूला करण्यात आलेलं आहे. त्यांचं जे निमंत्रण होतं ते रद्द करण्यात गेलेलं आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं उद्घाटक कोणाला नेमावं, उद्घाटकाची कोणावर जबाबदारी द्यायची हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता. अगदी, आणि त्यामुळेच आता कुठेतरी आयोजकांनी हा मध्यमार्ग काढलेला दिसतोय. धन्यवाद भास्कर, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल.